टीव्ही मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। ओके, नमस्कार, मी अविनाश पाटील, गट विकास अधिकारी, पंचायत समिती जत। 300 कोटी वृक्ष लागवड अंतर्गत हरित महाराष्ट्र अंतर्गत आज आपल्या जत तालुक्यामध्ये वळसंग गावामध्ये आम्ही सकाळी माननीय सभापती पाटील मॅडम यांच्या शुभ हस्ते वृक्षारोपण करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आज संपन्न केला। 550 रोप आम्ही वळसंग गावामध्ये आज शुभमुहूर्तावरती लावण केलेले आहे। त्याचबरोबर तालुक्यामध्ये आपल्याला जिल्हा परिषदेअंतर्गत 60,000 रोपांचं टार्गेट लागवडीचं दिलेलं आहे। त्या अनुषंगानं आम्ही आज तालुक्यामध्ये पूर्ण जत तालुक्यामध्ये एकूण 116 ग्रामपंचायतीमध्ये 18,750 एवढी रोपांची लागवड आज आम्ही या ठिकाणी केलेली आहे। वृक्ष लागवड ही लागवड करण्यासाठी काळाची गरज आहे। आपल्या तालुक्यामध्ये दुष्काळ परिस्थिती तालुका असल्या कारणाने भविष्यामध्ये आपल्याला प्रत्येक गावामध्ये ही लोकचळवळ करणं गरजेचं आहे। वृक्ष लागवड प्रत्येक शेतकऱ्याने किमान आपल्या बांधावरती 5 रोपे लावून ती वाढवली पाहिजे, ती जगवली पाहिजे, तरच आपल्याला भविष्यामध्ये हा दुष्काळावरती आपण मात करू शकू। वृक्ष लागवड असेल, बांबू लागवड असेल, त्याच्यामध्ये मग करंज असेल, चिंच असेल, बांबू लागवड असेल, बांबू लागवडीच्या माध्यमातून सुद्धा शेतकऱ्यांच्यामध्ये आर्थिक उन्नती निर्माण होऊ शकते। चिंच लागवडीमध्ये सुद्धा त्यांना फायदेशीर उत्पादन मिळू शकतं। अशा पद्धतीचे उत्पादन देणारी वृक्ष जरी लावली आपण तर प्रत्येक शेतकऱ्यांच्या बांधावरती तर त्याचा शेतीलाही फायदा होणार आहे आणि वैयक्तिक अर्थकारणामध्ये सुद्धा त्यांच्या भविष्यामध्ये त्यांना फायदा होऊ शकतो। जत तालुक्यामध्ये टोटली 116 ग्रामपंचायतीच्या अंतर्गत आपल्याला येणाऱ्या काळामध्ये आणि येणाऱ्या भविष्यातील पिढीच्या पुढे आपल्याला वृक्ष लागवडी काळाची गरज आहे। वृक्ष लागवड केल्याशिवाय येथील दुष्काळावरती आपण मात करू शकणार नाही। निश्चितच यासाठी प्रत्येक गावातील सरपंच असतील, सर्व सदस्य असतील, सर्व पदाधिकारी असतील यांना मी विनंती करतो की आपल्या तालुक्यामध्ये वृक्ष लागवड ही लोकचळवळ केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही। त्याच्यासाठी आपण सर्वांनी पुढे येऊन लोकांना आव्हान तशा पद्धतीनं करावं। सरपंच महोदयांना विनंती आहे की ह्या वर्षी त्यांनी संकल्प केला प्रत्येक 1 एकर शेती असणाऱ्या शेतकऱ्याने किमान बांधावरती 5 रोपं वृक्षाची लावली तर निश्चितपणानं त्या गावाच्या असणाऱ्या एकूण हेक्टरच्या माध्यमातून 30-40 हजार लाखापर्यंत सुद्धा आपण झाडं त्या गावामध्ये आपण लावू शकतो। त्याच्यासाठी लोकचळवळ करणं, आव्हान करणं आणि सामाजिक भावनेतून हे वृक्ष संवर्धन करणं ह्या बाबी आपल्याला या तालुक्यामध्ये कराव्या लागतील। रस्ते विकास हे होतच राहणार आहे, परंतु पुढच्या पिढीसाठी आपणास वृक्ष लागवडी काळाची गरज आहे, ते करणं गरजेचं आहे। त्यासाठी त्याच्यावरच असणारी शेती आणि पाऊस या माध्यमातून आपल्याला त्याच्यामधून शेतीलाही फायदा होणार आहे। आपल्या सर्वांना मी विनंती करतो की आपण जत तालुक्यामध्ये वृक्ष लागवड ही चळवळ तयार करण्यासाठी प्रशासनाला आपण सहकार्य करावं। प्रशासन आणि लोक यांनी समन्वयातून काम केल्यास निश्चितपणानं आपल्या गावामध्ये, तालुक्यामध्ये, परिसरामध्ये वृक्ष लागवड आणि संवर्धन करण्याचं कामकाज भविष्यामध्ये आपल्यास करण्यास मदत होणार आहे। त्यासाठी मी आपल्या सर्वांना परत एकदा विनंती करतो की आपण या मोहिमेमध्ये सहभागी व्हावे। धन्यवाद।